लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आता लाखो लाडक्या बहिणी धोक्यात आलेल्या आहेत आणि आता लाडकीला 6वा हप्ता मिळणार नाही. या 5 नियमामुळे राहू शकतात वंचित. तर लाडक्या बहिणींनो, नेमकी बातमी काय आहे आणि नेमकं नियमामध्ये काय बदल झालेला आहे, की ज्याच्यामुळे आता आपल्याला 6वा हप्ता मिळू शकणार नाही? तर नेमक्या त्या महिला कोणत्या असणार आहे, की त्यांना 6वा हप्ता मिळू शकणार नाही? तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा. त्यानंतरच आपल्याला कळून येईल, की आपण नेमके या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही. ज्या महिला भगिनींना आजपर्यंत 5 हप्ते मिळालेले आहे, त्या सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही, याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियमामध्ये जो काही बदल झालेला आहे, तर त्यानुसार आपण पात्र आहे किंवा नाही, तर हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला याची माहिती मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो व्हिडिओ. तर लाडक्या बहिणीनं एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिला भगिनींनी अर्ज केलेला होता, त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता, तर त्या महिला भगिनींना 5 हप्त्याचे पैसे सुद्धा मिळालेले होते. तर त्यांच्या फॉर्मची आता स्क्रुटनी सुरू झालेली आहे. परत रिचेक करणं सुरू झालेले आहे. तर अनेक लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम डावलून या योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि त्याचा फायदा घेतलेला होता. तर नेमके ते कोणते असे नवीन नियम आलेले आहे, की ज्यानुसार आपण त्यामध्ये नेमके बसता किंवा नाही? तर याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपण लगेच जाऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर. त्यानंतर जे काही नियम आहेत तर ते नियम आपण बघूया आणि त्यानुसार आपण त्यामध्ये पात्र असणार आहे किंवा नाही. ज्या महिला भगिनी त्यासाठी पात्र असणार आहे तर त्यांनाच हा 6वा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिला भगिनी हे 5 नियम डावलून त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांचे संपूर्ण पैसे आता गव्हर्नमेंट रिटर्न घेणार आहे. तर अशा प्रकारची एक नवीनच अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण जाऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर. तर लाडक्या बहिणींनो, हे सगळं बघण्यासाठी या वेबसाईटची जी काही लिंक आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या लिंकला क्लिक करून आपल्याला सहजपणे या वेबसाईटवर येता येईल आणि या वेबसाईटवर आल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, की जवळपास या वेबसाईटवर 1,12,70,261 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते आणि त्यापैकी 1,66,09,139 अर्ज मंजूर झालेले आपल्याला दिसून येईल. म्हणजे ही जी स्थिती आहे तर ती या वेबसाईटवरची स्थिती आहे आणि याच्यापैकी लाखो अशा महिला भगिनी आहे, की ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारे सुद्धा या योजनेसाठी अर्ज केलेला होता. तर आता लाडक्या बहिणींनो, जी काही स्क्रुटनी सुरू झालेली आहे त्या स्क्रुटनीनुसार या ठिकाणी आपल्याला खाली दिसून येईल, की नेमकं याच्या काही पात्रता आणि अपात्रता देण्यात आलेल्या आहे. तर त्या अपात्रता जे काही नवीन नियम लागू झालेले आहे तर त्यानुसार आता परत सगळ्या लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर ते तपासणी करणे सुरू झालेले आहे, त्याची स्क्रुटनी करणे सुरू झालेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी हे जे अपात्रतेचं जे ऑप्शन आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर त्यामध्ये असे काही नियम आहे तर ते नियम डावलून लाखो महिला भगिनींनी या योजनेसाठी अप्लाय केलेला आपल्याला दिसून येईल. तर बघा, सुरुवातीचा जो काही नियम होता, की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तरी पण लाखो महिला भगिनींच्या घरचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असूनही या महिला भगिनींनी या योजनेसाठी छुप्या मार्गाने अर्ज केलेला होता
त्यामुळे आता मात्र त्या महिला भगिनी धोक्यात आलेल्या आहेत. त्यामुळे होऊ शकते की त्यांना आता हा पुढचा 6वा हप्ता मिळेल किंवा नाही. तर ती एक अडचण निर्माण झालेली आहे आणि नंतर समोर मी सांगणारच आहे की यासाठी नेमकं आता आपल्याला काय करावं लागेल. त्यानंतर दुसरं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तर अशा लाखो महिला भगिनी आहे की त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती नोकरीला आहे, आयकरदाता आहे, तरी पण त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता. त्यांचा अर्ज मंजूरही झालेला होता आणि त्यांच्या खात्यावर या योजनेचे 7,500 रुपये जमा पण झालेले होते. तर या नियमाला डावलून सुद्धा अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. जर एखादी महिला की एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ जर घेत असेल, तर त्याही महिला आता धोक्यात आलेल्या आहे. त्यांच्याही फॉर्मची स्क्रुटनी सुरू झालेली आहे आणि ज्या महिला भगिनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या सुद्धा या योजनेतून आता बाद होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस लाडक्या बहिणींनो, आपण या योजनेच्या वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपल्या अर्जाचं जे काही स्टेटस तपासतो, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की लाडकी बहीण योजनेबरोबरच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुद्धा अनेक महिला भगिनी आहे. तर त्या ठिकाणी दोन्हीही योजनेचा लाभ काही महिला भगिनींनी घेतलेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे त्या सुद्धा या योजनेसाठी आता अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर एक महत्वाचा नियम होता की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगळून इतर 4 चाकी वाहन जर असेल, तर त्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. तर बऱ्याच महिला भगिनींच्या घरी 4 चाकी वाहन असतानाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता. त्यांचा अर्जही मंजूर झालेला होता आणि त्यानुसार त्यांना 7,500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता मात्र या ठिकाणी हे जे काही 5 नियम आहेत, तर ते 5 नियम डावलून ज्या ज्या महिला भगिनींनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहेत, तर त्या सगळ्या महिला भगिनींचे फॉर्म आता स्क्रुटिनी होत आहे, तपासल्या जात आहे आणि त्यामध्ये जर ज्या महिला भगिनी दोषी आढळणार आहे, तर त्यांच्याकडील हे जे काही पैसे आहेत, तर ते गव्हर्नमेंट रिटर्न करण्यासंदर्भात त्यांना नोटीस येणार आहे. तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, खरोखरच ज्या लाडक्या बहिणींना या योजनेची गरज होती, त्यांना मात्र अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही. परंतु ज्या महिला भगिनींनी या योजनेचे जे काही नियम होते, तर ते डावलून या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना मात्र आता लगेच नोटीस यायला सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार जर हे गव्हर्नमेंट पुन्हा सत्तेत आलं, तर मात्र त्यांची खैर असणार नाही. त्यांना नोटीस येणार आहे आणि या योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे. तर अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आपण घाबरून जाऊ नका, काळजी करत बसू नका. फक्त आता जे काही येणारा काळ आहे, तर तोच ठरवेल की खरोखर ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र होत्या, त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. परंतु ज्या महिला भगिनी या योजनेसाठी अपात्र असतानाही त्यांनी नियमांना डावलून या योजनेचा फायदा घेतलेला असेल, तर त्यांच्यासाठी मात्र आता ही धोक्याची घंटा असणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची माहिती या नवीन नियमासंदर्भात होती. तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.